अपराध माझा असा काय झाला. नाही, ह्या टाळ्या साध्या गाण्याला आहेत, जसं सगळे गातात तसं. पण फडके साहेब कसे गात होते. का रे दुरावा का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. का रे दुरावा. हे जे संस्कार, आणि मी जरा म्हणजे नक्कल करायची त्यांची नक्कल त्यांच्याकडे बघत बसायचे, ते कसे ताना म्हणतायत वगैरे, कसं करतायत तसे. आणि त्याच्यामध्ये मी शिकत होते, आणि मी आत्तापर्यंत पण शिकते आहे. नेहमी मी काय म्हणतात त्याला, शिक्षण घेणाऱ्याला काय म्हणतात, हां, तशी मी अजूनपर्यंत आहे. मी अजूनही शिकते. यशवंत देव, मला त्यांचं अतिशय स्वभाव आणि त्यांचं जे वागणं होतं मला फार आवडायचे ते. मी त्यांना सांगितलं एकदा की देवसाहेब मला जरा गाणं शिकवता का. हसायला लागले. हा 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 हा, काय आशाबाई, तुम्ही एवढ्या मोठ्या गाणाऱ्या आहेत, तुम्ही माझ्याकडं काय शिकणार. म्हटलं नाही, शिकायचं आहे मला, तुम्ही सांगा ना मला. म्हणाले म्हणा सा. मी म्हटलं सा. डोळ्यांनी सा म्हणताय का, डोळे उघडा भाऊ. मग नंतर म्हणाले सा रे गा म, असं म्हटलं म्हणा. तर मी असं केलं, सा रे गा म. हाताने सा रे गा म गाता का तुम्ही, गळ्याने गाताय. मग तुम्ही हात का हलवताय, कशाला तोंड वाकडी करताय, कशाला आठ्या घालताय. आठ्या घालायचं कारणच काय आहे तुम्हाला, तुमचा गळा गाताय, तुम्ही पोटापासून गाताय. हे त्यांच्यापासून शिकायला मिळालं, पण इतकं म्हणजे करता आलं नाही, पण फार उशिरा शिकले ती गोष्ट म्हणून. पण त्यांचं गाणं कसं होतं की विसरशील खास मला, सुरूंच झाला मला. विसरशील खास मला, दृष्टिआड होता विसरशील खास मला. तर ते असे सरळ गायचे आणि आवाज एकदम इथून काढून गायचे. विसरशील खास मला, असं म्हटलं की जरा चांगलं ह्याच्याने म्हणा की. आम्ही म्हटलं की असंच गायला पाहिजे माईकवर. तुम्हाला गंमत सांगते, 2 म्युझिक डायरेक्टर एकमेकासमोर आले. ते म्हणजे देवसाहेब आणखीन फडके साहेब. फडके साहेबांना डुएट गायचं होतं माझ्याबरोबर, म्हणजे ते ॲज अ प्लेबॅक सिंगर ते येणार होते. आणि देवसाहेबांच्यासमोर देवसाहेबांनी त्यांना गाणं शिकवलं. तू नजरेने हो म्हटले पर वरमाळा पडणार कधी, कर पडलीत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी. फडके साहेबांनी त्यांच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं होता, आणि ते म्हणाले की तू नजरेने हो म्हटले पण वरमाला पडणार कधी, कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी. देवसाहेब म्हणाले हे असं नाही गायचं, माझ्यासारखं गा बघूया. म्हणाले फडके साहेब म्हणाले देवसाहेब सहन करून घ्या या गाण्यामध्ये असं. माझं नशीब खूप चांगलं. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते. ते आमच्या वडिलांचे मित्र होते. आम्ही लहान होतो त्यावेळेला सांगलीला आमच्या घरासमोर त्यांनी चटया घातल्या आणि पत्रावळ्या ठेवल्या. जवळजवळ 100 लोक, शेड्यूल जातीचे सगळे लोक आलेले होते, सगळे लोक. आणि त्याच्यामध्ये बसून माझ्या वडिलांनी
आणि सावरकरांनी जेवण जेवले. माझी आई माझ्या वडिलांशी 3 दिवस बोलली नव्हती, कारण ती पुष्कळ ब्राह्मणासारखी होती. आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मला ते भेटले आणि मी भेटत राहिले त्यांना. आई माझी डबा घेऊन जायची त्यांच्याकडं जेवण द्यायला त्यांना. ते जेवण मागायचे की माझ्या आईचं नाव शेवंती, माई म्हणायचे. आणि दादरला त्यांच्या घरी आम्ही यायचो. एकदा ते मला म्हणाले, काय काय ग आशा, तू दीनानाथसारखी गातेस का? म्हटलं हो गाते की म्हटलं, आणि धोंडा मारून घेतला आपल्या पायावर. आता त्यांच्यासारखं गायचं म्हणजे काय. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला, परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला, ज्यांच्या गळा लागला, हो गळा लागला. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, म्हणते चोर त्याला परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला, ज्यांच्या 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 गळाला, ज्यांच्या गळा लागला, गळाला. माझ्या पाठीवर थोपटलं त्यांनी आणि सांगितलं अजून प्रॅक्टिस केली पाहिजे वाढला जर का गाण्यासाठी. हृदयाविषयी बोलायचं राहूनच गेलं. हृदयाला मी मोठा केला आहे, पण तो माझ्याकडं 56मध्ये आला. 56मध्ये येऊन मला त्यांनी धोतर नेसून असा शर्ट घातलेला, असा बाबांसारखा हातामध्ये ओचा, धोतराचा ओचा बंगाली लोकांसारखा पकडलेला, गाडीतनं उतरला आणि विचारलं की आशाताई तू माझं गाणं गाणार का? मी त्याच्याकडे असं बघितलं, हाच तो मुलगा आहे मी कडेवर घेऊन फिरत होते. आणि मी त्याला म्हटलं हो गाईन की. त्यावेळेला अड्डता होती की काही गाऊ शकतो आपण म्हणून, असते काही वेळेला येते लोकांच्या डोक्यामध्ये. त्यानं पहिलंच गाणं मला जे गायला सांगितलं, चांदणी चांद, काय सुरू घेऊ रे सुरेश? चांदणी, हां, चांदणी शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळी उधळीत मोती, ओंजळी उधळीत मोती, हासरे तारा फुले फुले. आवाज बसलाय, सकाळच्या सकाळी गायचं ना. हा चांदणी शिम, आता फुले म्हणून ती चांद जी आली ती फुले चांदणी. माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. म्हटलं अरे हे असं गाणं गायला लागतो आहे. मी प्रॅक्टिस केली आणि मी ते गाले. त्यानंतर त्यांनी मला 66 साली माझ्या आयुष्यात खूप घडामोडी घडल्या होत्या, खूपच त्रासामध्ये होते आणि त्यातही गातच होते. त्यावेळेला त्याने मला 66 साली ऑगस्ट महिन्यामध्ये जीवलगा हे गाणं गायला सांगितलं. जीवलगा हे गाणं सुरामध्येच गाणं येतं,
सुरामध्येच त्याची आर्तता येते. गाणाऱ्याला काही करावं लागत नाही, तरी पण गाण्याला करावं लागतं. जीव जीव लगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे, जीव लगा जीव लगा जीव लगा. मला मी त्याला विचारलं एकदा की बाळ, तू ही गाणी कशी करतोस, हे तुला कसं सुचतं? केव्हा तरी पहाटे हे गझल आहे, ही मराठीची गझल आहे. ती त्यानं गझल इतकी सुंदर केलेली आहे की मला नेहमी प्रश्न पडतो की हे म्युझिक डायरेक्टरना सुचतं कसं, आपल्याला का सुचत नाही? आपल्याला फक्त गाता येतं, सुचत का नाही? आता ते बघा, केव्हा तरी पहाटे, आता बोरचालमध्ये आहे ना, केव्हा तरी पहाटे मला चहा मिळाला होता. केव्हा तरी पहाटे उलटून, आता तान उलटून मागं येते बघा, उलटून रात गेली, उलटून रात गेली. हे कसं समजलं त्याला? तानेमधनं उलटला तो. म्युझिक डायरेक्टर इथं बसलेले आहेत आणि गाणारे सगळे बसलेले आहेत, तर त्यांना कळू शकतं की गाण्यामध्ये त्यांनी दाखवले की उलटून रात्री. हे कसं सुचतं तुला? कळले मला न केव्हा आवाज चांदण्याचे, कळले मला न केव्हा आवाज चांदण्याचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली, आकाश तारकांचे. ह्या वस्तू या चाली कशा बनवतात, हे कसं सुचतं या लोकांना? म्हणून बाळ, मी तुला सांभाळलं म्हणून तू अशा चाली सुंदर केल्यास. राजकारणामध्ये मी अतिशय शुद्ध आहे. 80 वर्ष माझ्याची किती राजकारण झालं माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या करिअरच्या बाबतीत, ते मला अजून कळलं नाही. आता थोडं थोडं कळायला लागलं पोरांमुळं. पण मला माणसं आवडतात, राजकारणी माणसं आवडतात, अशी सगळी माणसं आवडतात. आता आशिष शेलार आहे, मला आवडतं. हो, मी राखी बांधते. सावरकर साहेब माझ्या देवळातच आहेत. केश पंतप्रधान मोदीजी मला फार आवडतात. मोहन भागवत मला फार आवडतात. माझ्या मंदिरातल्या मूर्त्या आहेत त्या. वा, जय भारत माता की जय, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमात यायचं तर मी मागेच कबूल केलं जेव्हा माझ्याकडे निमंत्रण आलं, कारण मंगेशकर परिवाराविषयी माझ्या मनात एक आदराची भावना पहिलेपासून आहे. त्यांची भेट होण्यापूर्वीपासून आहे. हो, सगळे आदिनांतपासून सगळे. पण इथे काय बोलावा हा प्रश्नच म्हणजे अजूनही आहे माझ्या मनात. कारण संगीत हा विषय काही माझा अभ्यासाचा विषय नाही आहे, प्रावीण्याचा तर मुळीच नाही आहे. संघात आम्ही गाणी गातो, पण ती गाणी गातो असंच असतं. परंतु एक गोष्ट आहे की लहानपणापासून, आणि मीच नाही, महाराष्ट्रातले आपण सगळे गाणी ऐकत असतो.
आणि थोडेफार सगळ्यांचेच कान तयार होतात त्याच्यामुळे. ताण नाही घेता आली तरी कानामध्ये एक ते सारखं संगीत गुंजत असल्यामुळे आवडीनिवडी बरोबर नेमक्या बनायला लागतात. आणि असे जे संगीताचे संस्कार झाले त्यात संगीताबरोबर भक्तीचा, देशभक्तीचाही संस्कार देणारं हे मंगेशकरांचं संगीत आहे सगळ्यांचंच. त्याच्यामुळे असं वाटतं कधी कधी, म्हणजे पंडितजींनी ती गोष्ट सांगितली, आशाताईंनी ती गोष्ट सांगितली, गाण्यातनं तो कलाकार आपल्यासमोर उलगडतो, त्याचा जो अनुभव असतो तो येतो आणि तो त्याचा जसा अनुभव असेल तसा येईल. पण जाणून बुजून असेल किंवा नकळत असेल ते माहीत नाही, ते त्यांनाच माहिती आहे. लोकांसमोर आपलं गाणं जातं, आपला स्वतःचा अनुभव घेऊन जातं, त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो आणि त्याच्यामुळे ते लोकांसमोर कशा स्वरूपात जावं म्हणजे तो परिणाम हा त्यांच्या मनुष्यत्वाला, त्यांच्या राष्ट्रीयत्वाला, त्यांच्या व्यक्तित्वाला अनुकूल असा असेल. असं संगीत हे आशाताईंनी, दीदींनी हे आपल्याला दिलेलं आहे, हृदयनाथांनी दिलेलं आहे. ही सगळीच गाणी तिकडून जी आलेली आहेत त्याच्या बाबतीत मला एक हे जाणवतं, गायकाची प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते, गायकाचा मनोधर्म असतो तसं गाण्याचं प्रगटीकरण होतं. परंतु त्या संगीताचं शेवटी प्रयोजन काय, केवळ मनोरंजन नाही आहे. स्वांत सुखाय बहुजन हिताय असं ते गाणं असतं, तर त्याचा परिणाम होतो आणि तो परिणाम चांगला व्हायला पाहिजे, हिताच्या दृष्टीने हितकारी असायला पाहिजे. याचं भान ज्यांच्या संगीतातून येतं तीही संगीतकार मंडळी आहेत, गायक मंडळी आहेत. बाबूजींचंही असंच मी म्हणतो. शैली वेगवेगळी असते, म्हणजे त्या पुस्तकात मीही काही म्हटलेलं आहे. माझा अधिकार नाही असं बोलायचा, पण मला खूपच खोदून खोदून विचारलं तेव्हा मी मनातली गोष्ट सांगितली त्यांना की प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन वाटा असतात. धर्माचे दोन मार्ग आहेत. धर्म म्हणजे पूजाबीजा नाही, धर्म म्हणजे समाजाला जोडून ठेवणारा, चांगला ठेवणारा, उन्नत करणारा जो जे अनुशासन असतं त्याला धर्म म्हणतात. तो धर्म दोन मार्गाने जातो, प्रवृत्तीपर, निवृत्तीपर. एक असतं की नकोच हे जग, काही नको, काही नको, काही नको, काही नको, मला फक्त सत्य पाहिजे. आणि दुसरा मार्ग असतो की सत्यशोध, हा सगळ्यातच सत्यशोध, सत्य सगळीकडेच आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे आहे पहा, हेही पहा, तेही पहा, तेही पहा, तेही पहा, आणि त्या सगळ्यात एक काय दिसतं ते समजा. तसं दीदींचं गाणं आणि आशाताईंचं गाणं मला असं वाटतं, पण मी तज्ज्ञबिज्ञ नाही आहे, पण मला जे वाटतं ते मी सांगतो की निवृत्तीच्या अंगाने माणसाला घेऊन जाणार सुरातून आणि प्रवृत्तीच्या अंगाने त्याच ठिकाणी माणसाला आणणार, असे दोन प्रकारच आशाताईंचा हा दुसरा. आणि त्याच्यामुळे ही सगळी गाणी ऐकून संस्कार घेतले, नुसतं मनोरंजन नाही घेतलं, नुसते सूर कानात येत असं नाही आहे, तर नकळत त्यातून जी येते एक वृत्ती ती आपल्या स्वभावाचं अंग बनते. जो गाणी मनापासून ऐकतो त्याचं असं होतं, उडत उडत ऐकलं आणि वावा म्हणून सोडून दिलं, असे पुष्कळ लोक गाणी ऐकतात, पण ते काही खरं ऐकणं नव्हे. ऐकणं, दाद देणं ह्याच्या पलीकडे जाऊन ते ऐकणं, मनात उतरणं, असे पुष्कळ रसिक असतात. तर गाण्यांनी सुद्धा जीवन घडतं. असं जीवन घडवणारं गाणं हे मिळालेलं आहे. म्हणजे मी जे म्हणालो की भेटण्यापूर्वीपासून मला तो आदर वाटतो, तो आदर कशामुळे, याच्यामुळे वाटतो. स्वतःचा अनुभव येतोच, पण सावरकरांनी एखादं
एखादी कविता गेली ती म्हणताना त्यांचा मनोधर्म आपल्यापर्यंत पोचवायचा हे आव्हान असतं. परवशता पाशदेव आता गाऊन दाखवलं. ती भावना पोचवायची. हे सुद्धा ज्यांना करता येतं ते खरोखर संगीताचे जादूगार आहेत. आणि जादू त्यात काही नाही. संगीत हे तर आपण नाद ब्रह्म असं त्याला म्हणतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळे सृष्टीची सगळी एलिमेंट्स त्याच्यात आहेत. आपल्या डागर साहेबांचं एकदा ऐकलं मी भाषण ऐकलं. गायक असं म्हणतात की बोलायला उभं राहिलं की कोरड पडते, पण ते फार चांगले बोलतात सगळे. आत्ता एक उदाहरण झालेलंच आहे आपल्यासमोर. तर त्यांचंही भाषण होतं. त्याच्यात त्यांनी म्हटलं की ही स्वरांची साधना साधी गोष्ट नाही आहे. मनुष्य हा षड्जापासून सुरू करतो आणि एक एक सूर साधतो, तेव्हा तो आपल्या आध्यात्मिक उन्नतीची एक एक पायरी चढत असतो आणि निषादापर्यंत तो पोचतो, तेव्हा तो मुक्तीच्या दरवाज्यापाशी येऊन उभा राहतो. तर आता हे सगळे साधना करणारे तपस्वी लोक, त्यांचा हा अनुभव आहे तो येतो. या दृष्टीने कळत म्हणजे आता इतकं बोलणार नसतील, पण नादब्रह्म त्याच्यात बुडून जाणं, एक एक स्वर, म्हणजे त्या दिवशी यांचा षड्ज असा लागला होता असं म्हणतात. ते पहिल्यांदा कळतच नाही. षड्ज लागणं म्हणजे कोणती मोठं गोष्ट आहे. आता आशाताईने ते सा असं म्हटलं, सा मी म्हणतो, पण त्यांचं म्हणणं आणि माझं म्हणणं किती, ते ज्याला समजतं त्याला या गोष्टी अनुभवाला येतात. आणि असा पुष्कळांना अनुभव मी हे फक्त मलाच कळतं असं नाही, खूप लोक असे आहेत. त्यांना जर विचारलं तर त्यांच्या तोंडून हे गाण्याचं असं ॲप्रिसिएशन हे कळतं. आणि ते त्यांच्या तोंडून न ऐकता सुद्धा आपल्या अनुभवाची गोष्ट ही कळते. असं गाणं सतत आशाताईंनी आपल्याला दिलेलं आहे. हृदयनाथाच्या संगीतातून आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं जीवनसुद्धा समृद्ध झालेलं आहे. त्याची आपल्याला जाणीव आहे की नाही माहीत नाही, पण कळत न कळत या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनक्रमातून सतत सकारात्मक राहून पुढे वाटचाल करण्याकरता आधारभूत अशा होत असतात. म्हणून संगीताची परंपरा महत्त्वाची असते. ती आपल्या देशातली परंपरा, तिचे काही विशेष गुण आहेत, ते आपल्याला साथ करतात. कुठल्याही क्रायसिसमधून कसं बाहेर पडावं ह्याच्याकरता जो स्वभाव आवश्यक असतो, जी सकारात्मकता आवश्यकता असते, ती त्याच्यातनं मिळते. अशा त्याची पुष्कळ गोष्टी आहेत महत्त्वाच्या. तर या सगळ्या गोष्टींमधून आणि असं संगीत आपल्याला मिळालेलं आहे आणि ते मिळत राहावं अशी स्वाभाविक सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे ज्यांना इतकं नाही कळत त्यांनासुद्धा मनोरंजनाकरता ते मिळतं, कारण त्या मनोरंजनातसुद्धा काही विशेषच आनंद असा त्यांना जाणवतो. तर ते सतत मिळत राहिलं पाहिजे अशी आवश्यकता आहे. आणि म्हणून ती कळी उमलू देऊ नका वगैरे जे सांगितलं ते तितकंच आपल्याकरताही आहे, सगळ्यांकरता. या सुखानो या एकटे पथ चालले दोहास हाता हात द्या साथ द्या या सुखानो या.